नमस्कार. खूप पाऊस म्हटलं की प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो की रोजची कपडे कशी सुकवायची. तर आजचा आपला व्हिडिओ खास याच विषयावर आहे. आपण 5 सोप्या ट्रिक्स पाहणार आहोत जे छोटे छोटे कपडे पटकन आपली सुकली जातील. पावसाळ्यात कपडे धुणे आणि सुकवणे हे अवघड काम असते. बहुतेक दिवस ढगाळ वातावरण असते, त्यामुळे सूर्यप्रकाश नीट येत नाही. सूर्यप्रकाशाअभावी वातावरणातील आर्द्रता वाढते आणि कपडे सुकायला खूप वेळ लागतो. काही वेळा लहान कपडे सुकवण्यासाठी खूप तासनतास लागतात, ज्यामुळे काही वेळा आपल्याला खूप त्रास होतो. एवढेच नाही तर पावसाळ्यात जेव्हा कपडे सूर्यप्रकाशाशिवाय सुकवले जातात, तेव्हा त्यांना ओलसर वास येऊ लागतो. त्यातून सुटण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. जर तुम्हालाही या ऋतूत कपडे सुकवण्याची काळजी वाटत असेल, तर आज तुम्हाला या सर्वोत्तम पद्धती जाणून घेणे खूप गरजेचे आहे. या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही काही मिनिटातच ओले कपडे सुकवू शकता. यामुळे कपड्यांचा वासही दूर होईल आणि तुम्हाला परिणाम पण चांगला दिसेल. चला तर सुरुवात करूया. पहिली ट्रिक म्हणजे तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ओले कपडे ओव्हन वापरूनही लवकर सुकवले जाऊ शकतात. तथापि केवळ लहान कपड्यांसाठी मायक्रोवेव्ह ओव्हन वापरावे अधिक प्रभावी आहे. तुम्ही तुमचे छोटे कपडे जसे अंडरवेअर, मोजे आणि रुमाल ओव्हनच्या मदतीने सुकवू शकता. तसेच ओव्हनमध्ये कपडे सुकवण्यासाठी कपड्यांमधील पाणी पिळून घ्या आणि आपले कपडे बेकिंग शीटवर ठेवा. यानंतर ओव्हनमध्ये ठेवा. लक्षात ठेवा, कपडे जास्त वेळ ओव्हनमध्ये ठेवू नका, अन्यथा कपडे खराब होऊ शकतात. 2 नंबरची ट्रिक्स. सूर्यप्रकाशाशिवाय काही मिनिटात ओले कपडे सुकवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे त्यांना इस्त्री करणे. जर तुम्ही कपडे हळूहळू इस्त्रीने दाबले तर पाण्याचे बाष्पीभवन होईल आणि तुमचे कपडे कोरडे होतील. पण दाबण्यापूर्वी कपडे धुवा, ते पूर्णपणे पिळून घ्या आणि काही वेळ दोरीवर लटकवा. नंतर ते इस्त्रीने प्रेस करा. याने तुमचे कपडे काही मिनिटातच पूर्णपणे सुकतील आणि त्यातून कोणताही वास येणार नाही. नाहीतर पावसाळ्यामध्ये कपड्यांचा कुबट वास येतो. तुम्ही वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये कपडे सुकवल्यानंतर ते इस्त्रीने प्रेस करू शकता, जेणेकरून कपडे पूर्णपणे कोरडे होतील. 3 नंबरचा आपला उपाय म्हणजे पावसाळ्यात कपडे सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला जाऊ शकतो. ओले कपडे लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करता येतो. हेअर ड्रायरचा हीट मोडवर ठेवा आणि नंतर कपडे वाळवा. हेअर ड्रायरमधून बाहेर पडणारी गरम हवा ओले कपडे सुकवण्यासाठी प्रभावी ठरू शकते. यामुळे कपड्यांचा वास देखील निघून जाईल. 4 नंबरची टीप म्हणजे पावसाळ्यात कपडे सुकवण्यासाठी तुम्ही तव्याचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही ओले कपडे तव्यावर ठेवू शकता. जास्त शेकवू नका, त्यामुळे कपड्यांचा रंग खराब होऊ शकतो. घरातील आर्द्रता कमी ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण यामुळे कपडे ओलावा शोषून घेतात आणि सुकायला मग वेळ लागतो. यामुळे बुरशीचा धोका देखील वाढू शकतो. आणि स्टँडचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी स्टँडवर हँगर वापरा. यामुळे जास्तीत जास्त कपडे सुकवता येतील. तुम्हाला फक्त ओले कपडे एका हँगरवर ठेवून कपडे सुकवण्याच्या स्टँडवर टांगायचे आहेत की काम झालंच. आता पावसाळ्यातील काही महत्त्वाच्या तुम्हाला टिप्स पण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. पावसाळ्यात लाकडी फर्निचर आणि दरवाजे, खिडक्या यांची देखभाल करणे आवश्यक असते, कारण पावसाळ्यात लाकडी दरवाजे फुटतात. त्यांचा आकार, रंग खराब होतो. पावसाळ्यात घराची योग्य काळजी न घेतल्यास पावसाळा खूप अडचणीचा ठरतो. पावसाळ्यात उन्हाचे प्रमाण कमी असते, त्यामुळे कपड्यांना वास येतो. कधीकधी कपाटातील कपड्यांना बुरशीसुद्धा येते. त्यामुळे पावसाळ्यात ही कपडे, फर्निचर वस्तू योग्य राहाव्या असे वाटत असेल तर त्या अगोदरच थोडीशी तयारी करावी लागते. सुटकेस किंवा बेडमध्ये
ठेवलेल्या कपड्यांना पावसाळ्यापूर्वी एकदा उन्हात ठेवा, म्हणजे ते पावसाळ्यामध्ये खराब होत नाहीत. पावसाळ्यात लाकडाचे दरवाजे आणि खिडक्या ओलाव्यामुळे फुगतात. असे होऊ नये म्हणून त्यांना तेल लावावे. पावसाळ्याच्या दिवसात सोफे व्हॅक्यूम क्लीनरने साफ करावेत. व्हॅक्यूम करताना क्लीनरमधून गरम हवा येईल याकडे लक्ष द्यावे. तसेच कोपऱ्यामध्ये डांबर गोळ्या टाकाव्यात. घरात जर लहान मुलं असतील तर डांबर गोळ्या एका कापडात गुंडाळून मग टाका. या दमट वातावरणात चांदीचे दागिने लवकर काळे पडतात, म्हणूनच त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. एखाद्या टिश्यू पेपरमध्ये किंवा कपड्यात दागिने गुंडाळून ते प्लास्टिकच्या पिशवीत ठेवावेत, म्हणजे ते काळे पडणार नाहीत. त्याचप्रमाणे तुम्ही इतर दागिनेही अशा प्रकारे ठेवू शकता किंवा अधिकचे पैसे देखील प्लास्टिकची पिशवीमध्ये ठेवू शकता. एवढे करूनही त्यावर बुरशी आलीच तर ती लवकरात लवकर नष्ट कशी होईल याकडे लक्ष द्या. पुढची महत्त्वाची टिप म्हणजे 1 चमचा तेल अर्धा लिटर कोमट पाण्यात घालावं. या मिश्रणात कपडा बुडवून त्याच्या साहाय्याने ते स्वच्छ करा. मोकळ्या हवेवर ते वाळू द्यावं आणि लेदरच्या वस्तूंसाठी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम मिळतात, ते लावावे. कपड्यांमध्ये लवंग ठेवावी. याच्यामुळे काय होतं की जे सिल्व्हरफिशपासून कपड्यांचे संरक्षण होते. फर्निचर पुसताना ओल्या कपड्याने न पुसता स्वच्छ, मऊ, कोरड्या फडक्याने पुसावे. नाहीतर पाण्याने पुसलं तर त्याच्यावरती आणखी बुरशी येण्याचा धोका असतो. डेंग्यूच्या डासांची पैदास स्वच्छ पाण्यात होते, यामुळे पाण्याची टाकी घट्ट बंद ठेवा. खिडक्या दारांना बारीक जाळी लावून डासांना घरात येण्यापासून रोखता येऊ शकते. या टिप्स जर तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.